लगेच चित्रशील सजवा टीम सवानवाडी. बॅट्समन कोण आहेत? बॅट्समन 12वा खेळाडू या दोन्ही टीमचा. लगेच या. बॅट्समॅन कोण आहे? पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पडला. 12वा खेळाडू इथे नाहीये तर तुम्हाला 3 धावांनी आम्ही पॅनलाइज करू. 3 षटकांची मॅच. पहिल्या 2 षटकांना 10 मिनिटाचा कालावधी दिला जाईल. लक्षात घ्यायचंय चव्हाणवाडी टीम, पहिल्या 10 मिनिटांमध्ये तुम्हाला 2 षटक तुमची संपवायचीच आहेत. 10 मिनिटांमध्ये तुम्ही 2 षटक संपवत नाही तर तुमचा एक खेळाडू जो 30 सर्कलच्या बाहेर उभा असणार आहे त्याला आम्ही पुन्हा एकदा 30 सर्कलच्या आतमध्ये बंदिस्त करू. बॅट्समॅनचं नाव काय आहे? महादेव आणि प्रताप सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅक वरती संदेश असेल ओव्हर नंबर 1 मध्ये. दहा वाजून 42 मिनिटांपर्यंत तुम्हाला पहिले 2 षटक संपवायचे आहेत. प्लस बॉल व्हाईट बॉलचा इशारा. 5 षटकांची मॅच आहे. महत्वपूर्ण लढत. नाम्या तू खाली जायला इसल्या इकडे घे, आडवा मारतोय. हा फटका चांगला आहे. अप्रतिम आहे. ताकद ना जाकद. बॉल निघून जाईल सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावींसाठी षटकार. आज जायचं ना कामाला, उद्या मी येतो. लाईव्ह नाही ना? नाही ना, हो सर्व बॅटने खेळायचा होता. हा चेंडू भरपूर चांगला होता. कम बॅक आपण पाहतोय गोलंदाजाचा. अगोदरच्या बॉलवरती षटकार आल्यानंतर या बॉलवरती फलंदाजाला बीट केलंय. फटका बसला. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक यष्टीरक्षक येत आहेत बॉलच्या खाली. चांगली कॅच आपल्याला पाहायला मिळाली. बोलवले काय? 4 चेंडूंचा खेळ झालाय. 7 धावा धावतालिकावरती आपल्याला पाहायला मिळतात. महावीर मोडकवाडी विपक्ष भराडी माता प्रदेशांत चव्हाणवाडी अशी मॅच. मागील सामन्यामध्ये ज्याने भरपूर चांगल्या धावा ठोकल्या या सामन्यामध्ये स्वस्तामध्ये बाद झाले महादेव सोनके. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अजित मोडक. अजित मोडक साठी हा बॉल फ्लिक केलाय. वॉड फ्लिक मनगडाच्या साह्याने या बॉलला फेकून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे. आल्याबरोबर पहिल्याच बॉल वरती तुटून पडला गोलंदाजाच्या प्रहारावरती. काय फटका राहिला. अप्रतिम फटका. बॉल बॅटची वरची कडा. यावेळी चांगली गोलंदाजी झाली. शेवटचा बॉल
एक सिंगल मिळाली. पहिल्या षटकाची होते समाप्ती. अखेरीस धावा धावफलकावरती 14. एक गडी बाद टीम महावीर मोडकवाडी 14 धावा जमवल्यात आतापर्यंत. सहा मिनिटांमध्ये तुम्हाला हे षटक संपवायचं आहे. राहुल ओव्हर नंबर 2 मध्ये आहे का सरळ आहे. क्या आवाज आहे तुला? हो, अरे कसं ते करायचे केलंच होतं तो. त्यामुळे सोडून दिलाय. शिरापासून लांब ठेवायचा प्रयत्न पंचाने नाकारला या बॉलला. येस इट इज अ व्हाईट बॉल. त्यावेळेस बॅटची काढा. चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. विकेटचं पतन. त्याचा बॉल खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे प्रयत्न करतील. त्यांच्या आवाक्या बाहेरचा हा बॉल निघून गेलाय. सीमारेषेच्या पलीकडे लॉंग ऑनला बाउंड्री पूर्णपणे कव्हर केलंय. अंतर कापलं. चेंडूने जाऊन पडला सीमारेषेच्या पलीकडे षटकारासाठी. 21च्या घरामध्ये धावफलक. पहिलाच बॉल फेस करत असताना दीपक यांनी फटकवला हा फटका. कमी गतीचा बॉल स्क्वेअर कट करायचा होता. चेंडू भरपूर चांगला मिळणार नाहीये. धाव कोणतीही निर्धाव चेंडूची समाप्ती. स्क्वेअर कट केला. गॅप भरपूर मोठा आहे. क्षेत्ररक्षक धावेल परंतु बॉल अडवू शकले नाही. बॉल निघून गेला. टप्पा 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 सीमारेषेच्या पलीकडे चौकार. आणखीन एक चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. एक बॉलचा खेळ बाकी आहे. ओव्हर नंबर 2 मध्ये धावफलक मात्र अगदी वेगाने पुढे सरकला. 25च्या घरामध्ये जाऊन पोहोचलाय. 25 धावा धावफलकावरती. फटका अप्रतिम आहे. दर्जेदार परंतु फसलाय. प्रफुल्ल तिथे चुकी होणार नाहीये. कॅच पकडला गेलाय. चांगला कॅच आपल्याला पाहायला मिळाला. चौकार षटकार लगवणारा खेळाडू इथे पास झालाय. दीपक यांना मात्र परतावं लागते मैदानाच्या बाहेर. अजून एक बॉल बघते. एक बॉल बाकी आहे. ओव्हर नंबर 2 चा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये किशोर. स्थितीमध्ये धावफलक आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. 25 धावा आहेत धावफलकावरती. शेवटचा बॉल ओव्हर नंबर 2 चा. राहुलला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. चांगला बॉल. भरपूर चांगला बॉल परंतु गॅप आहे तिथे. क्षेत्ररक्षक येतोय. वेगाने बॉल वरती आले. रनिंग कॅच घेण्याचा मानस आपण पाहिला परंतु बॉल हातामधून निसटला. तोपर्यंत धावा पूर्ण केल्या 2. शेवटच्या बॉलवरती 2 धावा मिळाल्या. 2 षटकांची झाली समाप्ती. अखेरीस धावा धावफलकावरती 27. चला मॅचला गती द्या.
फुलटॉस बॉल ओव्हर फुलटॉस होता टप्प्याची वाट पाहिली जाते दुसऱ्या धावेसाठी जागा सोडली परंतु थांबवले अजितने रिस्क घेतली जात नाहीये जोखीम उचलली जात नाहीये एकच सिंगल मिळाली पहिल्या बॉल वरती ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स नाटोची टीम आपण उपस्थित राहायचंय लाईव्ह जर का सामने तुम्ही पाहताय तर वेळेवरती उपस्थित राहा फुल टप्प्याचा बॉल खोदून काढला स्टेट हिटला क्षेत्ररक्षक तिथे नाहीये चांगली फिल्डिंग आपण पाहतोय चेंडूला अडवला गेलाय दोनच धावा मिळाल्या एक शॉट आहे. एक शॉट आहे एकच असेल 29. 29 धावा धावफलकावरती उलटास बॉल फटका फसला चेंडू हवेमध्ये निघून जाईल बॉल एक टप्पा सीमारेषेच्या पलीकडे किशोरच्या बॅट मधून चौकार आलाय पाय धरून गोलंदाजी झाली आहे सटीक होता वेग भरपूर होता लेग बाईची आणि एक 22 अशा दोन असतील एकच असेल एक सिंगल या बॉल वरती आपल्याला पाहायला मिळाली लेग बाईची 34च्या घरामध्ये धावफलक अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे पहिल्या डावामध्ये फुलटॉस बॉल होता पुन्हा एकदा आपण पाहतोय लॉंग ग्राउंडला क्षेत्ररक्षक आहे चुकी झाली आहे काय लागाय काय वर घ्यायला लावायची. ए ना आम्या 2 धावा 3 धावा या बॉलवर आपल्याला पाहायला मिळाल्या 37च्या घरामध्ये धावफलक जाऊन पोहोचलाय शेवटचा बॉल ओव्हर नंबर 3 चा 37 धावा धावफलकावरती कैलासवासी शंकर विठ्ठल कदम यांच्या स्मरणार्थ जानाई देवी चषक 2026 हे पर्व आपण पाहतो शिवशक्ती 11 एकावडेवाडी युवा ग्रुप या संघाने हे आयोजन केले अगदी दमदार आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय शेवटचा बॉल शेवटच्या बॉल वरती मिळाली एक सिंगल वाईट आला. हा वाईट नाही झाला. वाईट आला तरी पण 6 झाला 39 झाला ना 39 धावा धावफलकावरती आणि 40 धावांचं टार्गेट आहे आणि बराडी माता प्रतिष्ठान चव्हाणवाडी टीमला बनवायचे 40 धावा चेंडू असणार त्यांच्याकडे 18 नाटोची टीम आपण उपस्थित राहायचंय नाटोची टीम जर का तुम्ही लाईव्ह पाहताय मॅचेस तर वेळेवरती हजर राहा वेलकम वैदेव सर आज बऱ्याच दिवसानंतर वाल्मिकी पठार क्रिकेट असोसिएशन मध्ये त्यांचं आगमन झालंय पश्चिम महाराष्ट्रामधील एक गोड आवाज आणि एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याची ख्याती संपूर्ण पाटण तालुक्यावरती पसरली आहे वैभव चोपदार सर यांचं या स्पर्धेदरम्यान शुभ आगमन झालंय वेलकम
तानाजी आणि प्रफुल्ल सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. बॉलिंग ट्रॅक वरती अजित मोडक आपल्याला पाहायला मिळेल ओव्हर नंबर 1 मध्ये. चला सामना चालू करा प्लीज. माननीय आदरणीय सर्जेराव साहेब कळंत्रे यांचं या स्पर्धेदरम्यान शुभ आगमन झालंय. आई निनाई देवी चषक 2026 मध्ये आपलं स्वागत आहे. सुस्वागतम. दादा सुवीर हे देखील उपस्थित आहेत. त्यांच्या सोबतीलाच आज त्यांनी देखील वेळ काढला या स्पर्धेसाठी. त्यांचं देखील स्वागत आहे. पहिलाच बॉल अलॉंग द ग्रास चुकी झाली आहे. डीपला प्रोटेक्शन प्रताप मोडक येथील अगदी वेगाने चेंडूच्या खाली. चांगली फिल्डिंग, चांगलं बॅकअप सांभाळलं तिथे. एकच धाव होती, भले 2 आल्या, परंतु बॅकअप महत्वाचा जो योग्य वेळेला चेंडू खालती आला. अलॉंग द ग्रास पुन्हा एकदा आपण पाहतोय. एक्स्ट्रा कव्हरला बॉल निघून गेला. डावखोरे आताचे फलंदाज, काय फलंदाजी चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या सामन्यामध्ये जरूर अगदी स्वस्तामध्ये बाद झाले, परंतु या सामन्यामध्ये मानस धरलाय, गृहीत केलंय. विजय मिळवायचा आहे. चांगली बॅटिंग करावी लागणार आहे, कारण की महावीर मोडकवाडी संघ हा संघ देखील बलाढ्य आहे. बॉलिंग अटॅक त्यांचा देखील स्ट्रॉंग आहे. मागील सामन्यामध्ये अजितने मात्र 4 मुंड्या चित केलं चांगल्या फलंदाजांना, परंतु या षटकामध्ये आपण पाहिलं तर जरा जास्त दावा खर्च झालाय. हा बॉल तेजाने तर्रार होता. यष्टीरक्षक देखील बीट होत आहेत. विकेट किपरला भेदून हा बॉल गेला गोशांगी क्षेत्रामध्ये. एक सिंगल तिथे मिळाली. सिंगलने धावफलक पुढे सरकेल जाऊन पोहोचेल 7च्या घरामध्ये. 7 धावा धावफलकावरती. 3 बॉलचा खेळ झालाय. यावेळेस काय घडलंय, काय बिघडलंय. फलंदाज बाद, विकेटचं पतन. स्लिप तिथे तैनात केला होता या चेंडूसाठी अजितने आणि अडकवलं जाळ्यामध्ये. तानाजी खेळाडू क्रमांक पहिले इथे बाद होत आहेत. चल नवीन फलंदाज लगेच या. शुभम नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. शुभम या लगेच. शुभम नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय. लोअर फुलटॉस होता, वेग भरपूर होता, दिशा देण्याचा प्रयत्न, परंतु बॅटची बाहेरची कडा घेऊन बॉल गेला गोशांगी क्षेत्रामध्ये. डी झोन मध्ये एक सिंगल तिथे मिळाली. 8च्या घरामध्ये धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल ओव्हर नंबर 1 चा. आतापर्यंत चांगलं रोखलंय अजित मोडक. नक्कीच पहिल्या 2 बॉलवरती फलंदाजाने वर्चस्व गाजवलं, परंतु त्यानंतर केलेला गोलंदाजाने कमबॅक आपण पाहतोय. सरळ बॅटने खेळायचा प्रयत्न. 12 मध्ये बनवायचे तुम्हाला 32.
12 चेंडू 32 धावा 32 धावा 12 चेंडू. किशोर ओव्हर नंबर 2 मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. किशोरचा हा बॉल प्रफुल्लने आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न, परंतु उजव्या एसटीच्या बाहेरचा हा बॉल पंचांनी नाकारलाय. येस, इट इज अ वाईट बॉल. 9च्या घरामध्ये धावफलक. 12 मध्ये अजूनही 31 करायचे आहेत. दुखापत झाली आहे कदाचित यष्टीरक्षकाला, कारण की वेग भरपूर होता या बॉल वरती. तुम्ही विषय म्हणत होता तुम्हाला उभा जर गेले तर क्लिअर बी नाही खेळायचं. महादेव दादा, तुम्हाला वाटतंय तुम्ही खेळू शकता तरच थांबा. रिस्क नको आहे आपल्याला, अजून भरपूर क्रिकेट खेळायचं आहे. नऊच्या घरामध्ये धावफलक. मॅच चालू करा लगेच. फटका फसला. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहे तिथे. नो मॅच लँड मध्ये बॉल गेला. प्रयत्न थोडासा उशिरा झाला. दुसरी धाव घेत असताना जोखमीच्या जोरावरती दुसरी धाव पूर्ण केली आहे. एकच होते तिथे, 2 मिळाल्या. कॅच साठी गेले नाही. टप्प्याची वाट पाहिली, थोडासा धीर धरला, परंतु तोपर्यंत 2 धावा अगदी वेगाने पूर्ण केल्या. बॅटने खेळलाय. स्क्वेअर लेगला, डीपला आहे प्रोटेक्शन. चांगली फिल्डिंग, उचलून फेकी करतील. बॅकअप पाठीमागे नाहीये, उशिरा आलाय. पुन्हा एकदा एकीचं रूपांतर दुसरी मध्ये. थोडी टीम जास्त वेळ घेता तुम्ही. 5 मिनिटं ऑलरेडी तुम्ही घेतले. अजून 5 मिनिटं असतील हे षटक तुम्हाला संपवायला. 4 चेंडूंचा खेळ अजून बाकी आहे. 11 वाजता प्रॉपर तुम्हाला 2 षटक संपवायची आहेत. आडव्या बॅटने खेळायचा होता. हा बॉल अगदी डोळ्यासमोरून चाललाय. निर्धाव. बॉलचा खेळ झाला. 13च्या घरामध्ये धावफलक. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती. आतापर्यंत चांगले चेंडू हाताळलेत. सिंगल डबलचा खेळ चालू आहे. आडव्या बॅटने प्रफुल्लचा हा फटका फसलाय. प्रताप मोडक चुकी करणार नाहीये. चांगली कॅच. प्रॉपर जज केलं बॉलला. महत्वाचा खेळाडू पाठीमागे गेलाय. सलामीवीर. राहुल राहुल नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. दोन बॉल बाकी आहेत ना. बॅटने खेळलाय. स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. 1 बाउन्स गॅदर करतील. फेकी केली अगदी वेगाने गोलंदाजाच्या दिशेने. एक सिंगल तिथे थांबवलं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आपल्याला असला नाही. चेंडू हवेमध्ये आहे. फटका फसलाय. सेकंड अटेम्प्टचा प्रयत्न नाही, तो देखील फसलाय. 2 धावा पूर्ण झाल्या. तिसरीचा प्रयत्न झालेला नाहीये. 2च धावा या बॉल वरती. षटकाची झाली समाप्ती. 2 षटका समाप्ती. अखेरीस धावफलकावरती धावा 16.
भराडी माता प्रतिष्ठान चव्हाणवाडी टीमचा धावफलक आपण पाहतोय. 6 मध्ये 24 करायचे आहेत. 6 चेंडू 24 धावा, 24 धावा, 6 चेंडू. चला लगेच स्पीडअप घ्या, सामन्याला गती द्या. फटका अप्रतिम आहे, ताकद आहे, नजाकत आहे. बॉल निघून गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. षटकार अगदी इंचभर बाहेर पडला हा बॉल, थोडासा बाहेर पडला सीमारेषेच्या. षटकार आलाय. मॅच सुटली आहे, मोकळी झाली आहे थोडीशी. मॅच मध्ये मजा आहे, ट्विस्ट निर्माण झाली आहे, सामना रंगतदार झालाय. करायचे आहेत. आणखीन एक चांगला स्ट्रोक आपण पाहतोय. गॅप भरपूर मोठी आहे तिथे, चुकी झाली आहे. फॉर्मलिंग आपण पाहतोय, एकच होती तिथे, दुसरीचा प्रयत्न झाला आणि दुसरी देखील कंप्लीट झाली. एक शॉट आहे, एकच असणार आहे. 17 करायचे तिथे 4 मध्ये. 17 आता कराव्या लागणार आहेत. 4 चेंडू 17 ची गरज आहे. महत्वपूर्ण बॉल, निर्णायक चेंडू. कमी गतीचा होता, भिरकावलाय चेंडू हवेमध्ये. मानवी अडथळा तिथे मध्ये होता, प्रयत्न राहिला, परंतु शेवटी बॉल निघून गेला. 4 धावींसाठी सीमारेषेच्या पलीकडे चौकार. सत्तावीसच्या घरामध्ये धावफलक. 3 मध्ये बनवायचे आहेत आता 13. तीन चेंडू आणि 13 ची गरज आहे. फटका अप्रतिम आहे, एकच सिंगल इथे मिळाली आहे. 2 मध्ये 12 करायचे आहेत. दोन्ही चेंडूंना सीमारेषेच्या पलीकडे पाठवावं लागणार आहे. 2 चेंडू आणि 12 ची गरज आहे. फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात, चुकी झाली आहे. कॅच ड्रॉप. एकच आले सिंगल. आता 1 मध्ये करायचे आहेत 11. ग्रास हा बॉल ट्रॅव्हल होते, क्षेत्ररक्षक आहे पाठीमागे. चांगली फिल्डिंग आणि या सामन्यावरती विजयाची मोहर उमटवली आहे महावीर मोडकवाडी या टीमने. अभिनंदन. टॉस आपण इथे लगेच करूया. या सामन्याचा हिरो, सामनावीर, मॅन ऑफ द मॅच अजित मोडक राहिलेत या सामन्याचे हिरो. लगेच या आपण आणि टॉस साठी या कॅप्टन. कॅप्टन या.
टॉस आपण इथे करूया लगेच. टॉस आपण इथे करूया.